श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे. या महिन्यामध्ये शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय विशेष हा महिना ठरणार आहे शिक्षण घेणाऱ्या वर्गाला. त्याचबरोबर तुम्हाला वैयक्तिक आत्मविश्वास प्राप्त करून देणारा हा संपूर्ण महिना ठरणार आहे. त्याचबरोबर परिश्रमाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना विशेष असणार आहे. अधिक परिश्रम घडतील तुमच्या नोकरीच्या ठिकाणी किंवा तुम्ही व्यावसायिक असाल तर व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागणार आहेत. त्या माध्यमातून प्रवासाचे योग वारंवार दिसून येत आहेत. कुटुंबाचे साथ सोबत सुद्धा प्राप्त करून देताना सुद्धा या ठिकाणी शुक्रदेव धनस्थानात असल्यामुळे काही अंशी मतभेद वादावाद होऊ शकतात. त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे. वास्तू आणि वाहन खरेदी करू इच्छिता तर त्यासाठी मात्र तुम्हाला संमिश्र स्थिती आहे. वास्तू घेताना थोडेसे अधिक परिश्रम होऊ शकतात, अधिक फिरणं होऊ शकतं. त्या माध्यमातून तुम्हाला कन्फ्युजन सुद्धा राहू शकतं या संपूर्ण महिनाभरामध्ये की कुठली वास्तू घ्यावी. अनेक आवडल्या असेल त्यातली कुठली सिलेक्ट करावी असा एक विचार होऊ शकतो आणि त्या माध्यमातून वेळ लागू शकतो डिसिजन घेण्यासाठी. याचबरोबर वाहन खरेदीसाठी सुद्धा हीच स्थिती आहे. राशी पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरनं मातृसुख पाहतो आणि मातृसुखाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना संमिश्र आहे. कारण या ठिकाणी असणारे मंगळदेवांची रास आणि मंगळाचं गोचर तृतीय भावातनं होत आहे. त्यामुळे आईसोबत भावंडांसोबत फिरण्याचे जसे योग आहेत तसेच यांच्यासोबत मतभिन्नतेचे सुद्धा योग दिसून येत आहेत. राशी पत्रिकेतील पंचम स्थानावरनं संततीचं सुख पाहिलं जातं आणि संततीच्या सुखाच्या दृष्टीने मात्र हा महिना संमिश्र असणार आहे. या महिन्यामध्ये काही अंश त्यांच्या आरोग्याविषयी, शिक्षणाविषयी, नोकरी किंवा करिअर विषयी किंवा त्यांच्या विवाहाविषयी तुम्ही अधिक चिंतेत होता. त्या चिंता काळजीतून तुम्हाला बाहेर पडण्याचे शुभ संकेत जसे असले तरी सुद्धा 18 ऑक्टोबर पर्यंत अधिक चिंता काळजी त्यांच्या या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला वाटणं साहजिक आहे. त्यामुळे हा महिना संमिश्र आहे असं सांगितलं. त्याचबरोबर पंचम स्थानावरून आपण प्रणयाचे संकेत पाहतो. प्रणय स्थानाचे अधिपती गुरुदेव होतात ज्यांचं गोचर कर्क राशीतनं होते 18 ऑक्टोबर नंतर. त्यामुळे प्रणयाचे संकेत संपूर्ण महिना उत्तम आहेत. राशी पत्रिकेतील षष्ठ स्थानाकडे जाऊया. षष्ठ स्थानाचे अधिपती अष्टमातनं स्वतःच्या स्थानातनं गोचर करतायत. त्यामुळे अगदी उत्तम योग आहे. शनी महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये अचानक लाभ प्राप्तीचे शुभ संकेत येतील. तुम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताय, तुमच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती निर्माण होत आहे. या माध्यमातून तुम्ही लोकप्रिय होऊ शकता. षष्टावरनं जसे आपण राजकीय योग पाहतो त्याचबरोबर आपलं वैयक्तिक दृष्टिकोनातून सगळ्या लोकांपर्यंतचा जो संपर्क आहे, जनसंपर्क आहे तो वाढवून देणारी स्थिती सुद्धा या संपूर्ण कालावधीमध्ये आहे. राशी पत्रिकेतील षष्टावरनं आरोग्य सुद्धा पाहिलं जातं. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर किरकोळ प्रमाणामध्ये जुन्या आजारपण उद्भवून येऊ शकतात. गुडघेदुखी, सांधेदुखी हा जास्त प्रमुख आजार महिला भगिनींना राहू शकतो. त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तब्येतीची काळजी घेण्याची आवश्यकता पडणार आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला आरोग्यासंदर्भात वारंवार किरकोळ तक्रारी जाणून येणार आहेत. म्हणून एक विशिष्ट उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत, तो तुम्हाला करायचा आहे. सप्तम भावाकडे जाऊया. जोडदाराचं सुख आपण 7व्या घरावरनं पाहतो. या ठिकाणी राहुदेव ऍक्टिव्ह झालेले आहेत. राहुदेव जागृत अवस्थेमध्ये सप्तमातनं गोचर करतायत. त्यामुळे काहीतरी जुने वाद विवाद उत्पन्न होणं, त्यावरती चर्चा होणं, त्यावरती जास्तीत जास्त वेळ व्यथित तुमचं होणं. यासाठी तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये राहूची स्थिती कशी आहे ती समजून घ्या. राशी पत्रिकेनुसार नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी घडू शकतात. म्हणून विशेष काळजी एक घ्यायची आहे, ती म्हणजे वाणीवरती नियंत्रण. या संपूर्ण कालावधीमध्ये तुमच्याकडनं जास्तीत जास्त समोरच्याला समजून घेतलं जायला पाहिजे या दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा. याचबरोबर पार्टनरशिप मधील व्यवसाय मात्र अगदी तेजीत येऊ शकतात. राहुदेव तुम्हाला खूप काम करायला लावतील, प्रचंड व्यस्त ठेवतील आणि त्या व्यस्ततेमधनं तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देतील. अशी उत्तम स्थिती आहे. राशी पत्रिकेतील अष्टम स्थानाकडे जाऊयात. अष्टमावरनं आपण लाभप्राप्तीचे संकेत पाहतो. जसे आपण आता सुरुवातीला समजून घेतलं, शनी महाराजांच्या कृपेने लाभप्राप्ती, अचानक लाभप्राप्ती उत्तम आहे. कोर्ट कचेरीमध्ये सुयश निर्माण करून देणारी स्थिती उत्पन्न होत आहे. याचबरोबर भाग्य आणि शुभ संकेत या दृष्टीने विचार केला. नवीन नोकरी शोधणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते, मंगळदेव याचे अधिपती होतात आणि मंगळदेवांचं जे गोचर आहे ते परिश्रम साळातनं होत आहे. त्यामुळे नोकरीसाठी तुम्हाला अधिकाधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. व्यवसायामध्ये काहीतरी नाविन्य घेऊन या. नक्कीच तुमचा व्यवसाय पुढे तुम्हाला घेऊन जाता येऊ शकतो. व्यवसायासाठी कच्चा माल किंवा
काही खरेदी करायची असेल, मशिनरी खरेदी करायची असेल, तर त्यासाठी सुद्धा अतिशय शुभ कालावधी आहे. राशी पत्रिकेतील दशम स्थानाकडे जाऊया. 10वं घर हे वडिलांच्या सुखाचं आहे, त्याचबरोबर व्यवसायाचं सुद्धा आहे. या ठिकाणी असणारी वृषभ रास आणि शुक्रदेव निश्चितनं कन्या राशीतनं गोचर करतायत धनस्थानातनं. त्यामुळे कुटुंबामध्ये वडिलांसोबत मतभेद होऊ शकतात. तुम्हाला काही जबाबदाऱ्या दिल्या असतील, त्या जबाबदाऱ्या सांभाळताना तुमची दमछाक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष काळजी घ्या. नातं किंवा तुमचं जे काही तुम्हाला सोपवलेलं काम आहे ते किती प्रामाणिकपणे आणि उत्तम तुम्ही करू शकाल, या दोन्ही गोष्टींकडे तुम्हाला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. व्यापारी वर्गाला सांगू इच्छिते, तुमचं कन्स्ट्रक्शन संदर्भातील काम असेल, खरेदी विक्री संदर्भातील काम करता तुम्ही, कुठल्याही प्रकारची जमीन खरेदी असो किंवा एखादं प्रोडक्ट आहे ते तुम्ही खरेदी करता आणि सेल करता, कमिशन एजंटचे काही व्यापार करता, तर नक्कीच तुमच्यासाठी अतिशय शुभ स्थिती या संपूर्ण महिन्याभरात दिसून येत आहे. उष्ण पदार्थ, द्रव पदार्थ, हॉटेल व्यावसायिक वर्ग यांना तर अतिशय शुभ स्थिती आहे. कॉस्मेटिक, सोने चांदी या संदर्भातील कामे करणाऱ्या वर्गाला सुद्धा व्यापारात तेजी झालेली दिसून येणार आहे. ब्युटी संदर्भातील कामे करणाऱ्या वर्गाला, अगदी तुमचं पार्लर असो किंवा तुम्ही त्वचारोग तज्ज्ञ म्हणून काम करता, तर तुमच्यासाठी सांगू इच्छिते, शुक्रदेवांची स्थिती थोडीशी अशुभ आहे. त्यामुळे शुक्रांची उपासना करणं तुमच्यासाठी नक्कीच लाभदायक ठरू शकतं आणि तुमच्या कामामध्ये नक्कीच उत्तमरित्या ते काम होण्यासाठी मदत होऊ शकते. राशीपत्रिकेतील लाभावरून आपण लाभाचे संकेत पाहतो. या ठिकाणी मिथुन रास येते, या ठिकाणी गुरुदेवांची उपस्थिती आहे, त्यामुळे लाभयोग उत्तम आहे. तसाच खर्च योग सुद्धा उत्तम आहे. व्ययस्थानातनं 12व्या घरातनं गुरुदेवांचं गोचर होणार आहे. 18 ऑक्टोबर नंतर तुम्ही जास्तीत जास्त खर्च करू शकणार आहात. व्यवसायासाठी, नोकरी निमित्त तुम्हाला पर्यटनाची संधी उपलब्ध होणार आहे. प्रवासाचे योग येणार आहेत, त्या माध्यमातून खर्च होऊ शकतो आणि त्याचबरोबर कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळताना सुद्धा तुम्हाला या दरम्यान खर्च अतिरिक्त झालेला दिसून येऊ शकतो. उपासनेकडे जाऊयात. उपासनेमध्ये सगळ्यात प्रथम उपासना आपल्याला करायची आहे ती म्हणजे शंकराची उपासना करायची आहे. संपूर्ण महिनाभर तुम्हाला शंकराचा जप करायचा आहे, नामस्मरण करायचं आहे, याचबरोबर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, ज्या माध्यमातून तुमचा रवी ग्रहाचा, तुमच्या राशी स्वामीचा नक्कीच तुमच्याकडनं जप होणं आवश्यक आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला एनर्जी प्राप्त होईल. त्वचा विकार, त्याचबरोबर गुडघे सांधेदुखीचा त्रास नक्कीच कमी व्हायला मदत मिळू शकेल. सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.